आजी 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 किती घाबरून सोडलं होतंस का? तुला आता बरं वाटतंय ना? हा लवकरात लवकर बरी झाली पाहिजे बरं का? अरे बरीच आहे म्या. तू नका काळजी करूस. काय होणार आहे मला? आणि मी काही इतक्यात मरत नाही बघ. आजी मला अजून माझ्या पंटूचं तोंड बघायचं आहे. त्याच्या संग खेळायचं आहे. त्याचं लाड करायचं आहे. त्यामुळे तुम्ही आता तुमच्या बाळाची तयारी करा. कधी एकदा बाळाला माझ्या मांडीवर खेळवते असं झालंय मला. सगळं तुझ्या मनासारखंच होईल, कळलं का? तू फक्त स्वतःची काळजी घे, आराम कर. आजी तू मला हवी आहेस का? खूप खूप जग तू. तू नका काळजी करूस. माझी काळजी करायला माझी नाचून चांगली खमकी आहे बघ. तिच्या हातचं सूप घेतलं ना की मी कशी ठणठणीत बरी होते बघ. नीट काळजी घेते माझी ती. झालीच पाहिजे. आदित्य दादा जरा काम होतं. हा बोल ना. थोडं महत्वाचं आहे, आपण बाहेर जाऊन बोलूयात. हा ठीक आहे, मी आलोच. हा तुम्ही थोडंसं पिऊन घ्या ना प्लीज. सावकाश. मारुती दादा धरा. असं काय वागता मारुती दादा? अचानक तुम्ही गावी निघून गेलात. आम्हा सगळ्यांना तुमची काळजी वाटायला लागली ना. अहिल्या मॅडम सारखी चौकशी करत होत्या तुमच्या. बरं गावावरून आलात तेव्हा पण अहिल्या मॅडम श्रीकांत सर यांना भेटला नाही. आल्यापासून या खोलीत बंद आहात. असं नका करू. बाहेर पडत जा. हा कुठल्या तोंडाने आईला मॅडमच्या समोर जाऊ? हक्क आयुष्य त्यांच्या पायाशी झिजवलंय मी. वर तोंड करून कसं उभं राहू त्यांच्या समोर? हे माहिती असताना सुद्धा की माझ्या पोरीनं किती घाण केली ती. मी नाही जाणार त्यांच्या समोर. मी नाही जाणार. मला भीती वाटते. मी नाही जाणार. मारुती दादा अहो असं काय बोलताय तुम्ही? आपली माणसं आहेत ती, हो ना? आणि मला नाही वाटत की माझ्या पारूने काही चुकीचं केलंय. असं प्रेम केलं, लग्न केलं, काय चुकीचं आहे यात? आणि हे बघा जे झालं ना ते झालं. तुम्ही आता काळजी करू नका. आणि बघा तुम्ही एक ना एक दिवस ना अहिल्या मॅडमना नक्की समजेल आणि त्या आपल्या पारूला मान सन्मानाने या घरात घेतील. माझी खात्री आहे. मारुती दादा आपण तर आपलं कर्तव्य निभावलं पाहिजे ना. कर्तव्य? हो. मग असं काम सोडून घरात बसून कसं चालेल? चला जेवा बघू. हे आवरून कामावर या. मी जेवतो, तुम्ही या. घरात बसून काय करणार? मारुती दादा सांगा स्वतःला आता. मी आलेच. हा आलेच मी जेवून घेतो आणि कर्तव्य करायला पाहिजे. घरात बसून काय करणार? कर्तव्य दादा दादा आजीची तब्येत खूप खराब आहे. कधी काय होईल सांगता येत नाही. हो ना. आणि आता डॉक्टरांनी पण हात वर केलेत. आजीकडे आता फार दिवस नाही आहेत. आजीची ही अवस्था बघवत नाही रे. आपण तिची पुरेपूर काळजी घेऊ. तिला खुश ठेवू, आनंदी ठेवू. तिच्या उपचारात कसलीच कमी पडणार नाही. मी खरंच सगळं बघतोय व्यवस्थित. ते तर आपण करूच रे, पण मला वाटतं हातचा वेळ जाण्याआधी तू तुझ्या वडिलांना इथे बोलून घ्यावंस. खरंय. आजीची तिच्या मुलाला भेटायची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. हे बघा तुमचं म्हणणं बरोबर आहे. मला पटतंय ते. तुम्ही खरंच काळजी करू नका. मी खरंच बोलवतोय माझ्या वडिलांना. आजी आणि
त्यांची भेट नक्की होणार. तसं झालं तर बरंच होईल. ठीक आहे आदित्य, तू बघ पटकन त्याचं. हो. हां चला पण आजीकडे पोहोचा. काय गए कुठे भटकून आलीस तू? एक सासू मॉम, तुम्ही मला सगळ्या कामांची जबाबदारी दिली आहे ना, मग काय सावित्री मॅडमला मोकळीकच मिळाली आहे. गावभर हिंडत बसलीये कुठेतरी. कुठे गेलेलीस भटकायला? हा कुठे होतीस तू? ए असं रडकत थोबाड करण्यासारखं काही बोललेली नाही हा मी. येस एक सासू मॉम, हा सगळा ड्रामा मला कळतोय का होतोय. ही आली आहे गाव भटकून बाहेर, केली असेल काहीतरी शॉपिंग खर्च. आता काय पैसे संपले असतील ना. आपण इथे कामधंदे तर करत नाहीये, मग पैसे आणायचे कुठून? म्हणून आता असं रडकं थोबाड करून तुमच्या समोर रडायची नाटकं करणार, आजारपणाची नाटकं सांगणार. हीच हिची ट्रिक आहे. आणि हे सगळं का होतंय माहितीये? या घाणेरड्या सवयी या सगळ्यांना कशा लागल्यात माहितीये तुम्हाला? त्या भिकारड्या पारूमुळे. तिच्यामुळे हे सगळे नोकर आता आपल्या डोक्यावर बसायला लागलेत. ईशा, इनफ. तू तुझ्या खोलीत जा. वाव, तुम्ही पण डोक्यावर बसवा पावळट. सावित्री थांब. सावित्री, सावित्री काय झालंय? तू रडतेस का? काय करू? मॅडमना सांगू की नको? सावित्री, काय झालंय? काय झालंय? बोल. मारुती दादांना भेटायला गेले होते. जेवायला नकार दिला त्यांनी. मला ते ठीक वाटत नाहीये. त्यांनी सांगितलंय की त्यांना कोणासमोरच यायचं नाहीये. खूप वाईट अवस्था करून घेतली स्वतःची त्यांनी. मला त्यांचे हाल बघवत नाहीये. तुम्ही कोणीतरी त्यांच्याशी बोलायला हवंय. त्याची अवस्था समजू शकतो मी, म्हणजे त्याला स्पेस मिळावी म्हणून इतके दिवस काही बोललो नाही. पण राहिल्या आपल्यापैकी कोणीतरी बोललं पाहिजे त्याच्याशी. मी बघ